Hi, beautiful souls. Welcome back to Soul Talks with Avanti, and today is episode 4, and episode 4 is all about self compassion. Okay, आज आपण बोलणार आहोत सेल्फ कंपॅशन बद्दल. आपण स्वतःला किती वेळा जज करतो, आपण स्वतःवर किती कठोर होतो आणि आपण किती परफेक्ट बनायचा प्रयत्न करतो, हे आपण कधी लक्षात घेतलं आहे का? नाही राईट. पण जर आपण स्वतःला तसंच ट्रीट केलं जसं आपण आपल्या लव्ड वन्सला करतो, काय होईल विचार केला आहे कधी? बाय द वे, सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःशी जेंटल होणे. ओके, आपले जे फ्लॉजला स्वीकारणे आणि स्वतःला प्रेम देणे. मिस्टेक होणं नॉर्मल आहे, पेन होणं सुद्धा नॉर्मल आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कधी चूक कराल, ठीक आहे, कधी तुमच्याकडनं चूक होईल किंवा लो फील कराल, थोडा पॉज घ्या, थोडं डीप ब्रीथ करा आणि स्वतःला सांगा, ठीक आहे, मी शिकतोय, आय एम लर्निंग, आय एम ह्युमन, मी मनुष्य आहे, मी डिझर्विंग आहे प्रेमाचा. ओके, आय डिझर्व लव्ह, सेल्फ लव्ह, एस्पेशली माझ्या स्वतःचं प्रेम मला पाहिजे आहे. ओके, ठीक आहे. सेल्फ कंपॅशन म्हणजे वीकनेस नसतो, हे लक्षात ठेवा. आणि ती आहे म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजे वीकनेस नाही झाला, ते स्ट्रॉंग म्हणजे खूप स्ट्रॉंग फाउंडेशन झालं. ठीक आहे, आजपासून सुरुवात करा. आजपासून सुरुवात करूयात आपण सगळे. आपण आजपासून सुरुवात करणार आहोत आणि पहा कसं तुमचं इनर वर्ल्ड हळूहळू बूम होईल. हळूहळू बूम व्हायला लागेल जसं तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करताल. पहिलं तर नेगेटिव्ह थिंकिंग, आपले स्वतःचे नेगेटिव्ह थॉट्स, हे सगळे आपण स्वीकारले पाहिजे, तरच आपण पुढे स्वतःला प्रेम करू शकू. बरोबर का? जर तुम्हाला हे हेल्पफुल वाटलं असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा कमेंट्समध्ये तुमचं सेल्फ कंपॅशन मुवमेंट्स माझ्याबरोबर. चला, एक काइंड थॉटपासून आपली सेल्फ लव्ह जर्नी सुरू करूत. थँक्यू.